महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। पारोळा तालुक्यात गावठी पिस्तुलासह एक अटकेत। पारोळा पोलिसांनी शेवगे फाट्यावर केली मोठी कारवाई। पारोळा पोलिसांनी शेवगे फाट्यावर कारवाई करत दोघांकडून 25,000चा गावठी कट्टा हस्तगत केला आहे। यात एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला, तर एरंडोल येथील एकाला पोलिसांनी जेरबंद केलाय। पोलिसांनी गावठी कट्टा व 2 लाखांची स्विफ्ट कार जप्त केली आहे। अमळनेर बहादरपूर शेवगे मार्गे दोघे जण गावठी कट्टा घेऊन पारोळाकडे येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली होती। त्यावरून पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल 1892 सतीश दगडू पाटील, संदीप पाटील, अजय बाविस्कर, मयूर पाटील, संजय पाटील, संदीप सातपुते या पथकाने सापळा रचला होता। दरम्यान पहाटे शेवगे फाट्यावर स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH19 YC 2575 ही समोरून येताना दिसली। तिला थांबवले असता त्यात एरंडोल मागील सीटवर शेवगे येथील इसम आढळून आले असल्यास त्यांची झडती घेतली असता 2 गावठी पिस्तुलं मिळून आलीत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे। 25,000 रुपये किमतीच्या पिस्तुलांसह 2 लाख रुपये किमतीचे वाहन ताब्यात घेतले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।